गुड मॉर्निंग सर्वांना। मणिमाऊ आलेली आहे। चहा पिऊन झाल्यावर मणिमाऊला दूधही देऊ। आज पूर्वा दीदीची लेट दुपारनं 12 वाजेला काहीशी आपली शुभ सकाळ आहे। आता घड्याळात वाजलेले आहे 7। आता आपण फ्रेशही झालेलो आहे। आता बाहेरचं साफसफाई करून येऊ आपण। आता आज काही पक्ष्यांची किलबिलाट आहे का नाही कमीच येते, आवाज नाही तर इथे बरोबर भरपूर असा पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येतो। तर चला आपण आता बाहेर साफसफाई करून येऊ। 8:30 वाजायला 5 मिनिटं बाकी आहे। पूर्वा दीदी इथे चहा बिस्किट खाते। चहा तिला आता क्लासला जायचं आहे, तिची सर्व तयारी झालेली आहे। इकडे मांजरीची म्याव म्याव चालू आहे। आता आपण तिला दूध देऊन टाकू। सकाळी तिला दूध द्यायचं तर ती तेवढ्या वेळात गायब झाली आणि मग नंतर काही दिसलीच नाही। आता म्याव म्याव करत आलेली तर तिला लगेचच दूध देऊन टाकते। तिला वाटलं हिला विसर पडलेला आहे, हिला आठवण करून देऊ, त्याच्यामुळे ती बरोबर म्याव म्याव करून मला आठवण करून देते। चला तर आपण आता तिला दूध देऊया। तिच्या भांड्यामध्येच दूध ओतू। अरे पण ती आपल्याला त्या भांड्यामध्ये ओतू देणार नाही, ती लगेचच आपण नेलेल्या भांड्यामध्येच तोंड घालायला बघते। बरं जाऊ दे, चल पी ह्या भांड्यामध्येच, नंतर स्वच्छ करून घेता येईल। काहीसा असा आपली सकाळ असते। आणि माऊला बहुतेक इथं काहीतरी लागलं आहे की काय कळायला मार्ग नाही। बघा तिला किती मोठी जखम झालेली आहे। बहुतेक दुसऱ्या मांजरीने तिला त्रास दिला आहे की काय, तिला स्किनचं काय झालेलं काय सांगता येत नाही। काहीसं तिला असं झालेलं आहे। गरीब मांजर आहे त्याच्यामुळे बहुतेक दुसऱ्या मांजरीनेही त्रास दिला असेल तिला यदा कदाचित। आता ती दूध पिते। चला आपण आता बाबांना नाश्त्यासाठी काहीतरी डबा बनवून द्यायचा आहे। तर आता तेच चाललेलं आहे, काय बनवायचं काय बनवायचं। बाबाही थोडंसं खाताना आता नाटकच करता, हे नको ते नको असं राहतं त्यांचं। तर बघू आता नाश्त्याला काय बनवायचं ते बनवून मग पूर्वा दीदीकडे देऊ आपण, मग ती जाताना देऊन टाकेल लगेचच। साठी आपण आता सांजा बनवून घेतलेला आहे। पूर्वा दीदी क्लासला चालली तर जाताना देऊन येईल ती लगेच, म्हणजे त्यांचा नाश्ता होऊन जाईल। मग डब्याचंच राहील, मग डब्याच्या वेळेला पूर्वाचे पप्पा बरोबर घेऊन जातील। तोपर्यंत थोडा जास्ती बनवला आहे। पूर्वा दीदी बोलली मीही खाईल। त्यांचा फिक्का फिक्का असतो बाबांचा नाश्ता, त्याच्यामुळे तिला आवडतं असं फिक्कं। आम्हाला काय ते एवढं फिक्कं आवडत नाही, तर मग तिला आणि बाबांपुरतंच बनवलं आहे। तर चला आता पूर्वा दीदीकडे पॅक करून देते मी बाबांचा नाश्त्याचा डब्बा। ही पूर्वाची फ्रेंड अपेक्षा आणि आपली पूर्वा दीदी, आणि पेपरही आलेला आहे। तर पेपर आज छान अडकून गेलेले, नाही तर डायरेक्ट फेकून, नाही तर त्या दिवशी तर बहुतेक बाहेर पडला असेल, हवेने ओढून गेला, भेटलाच नाही। ओके बाय बाय। कधी आला आता? 10 पर्यंत। ओके। आणि स्कूलचं 12 12:30 जायचं कितीला घरातनं? सर्व रेडी ठेवा लागेल ना मॅडमचं। ओके ओके बाय 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 बाय। ए तो आठवणीन डबा नाही बरं का, क्लासमध्ये नेऊन खात बसाल। क्लासमध्ये पेपर आहे त्यांचा। ओके चला आता बाहेरची साफसफाई झालेली आहे। पूर्वा दीदी सोबत आता बाबांचा नाश्ताही केलेला आहे। आता पटकन आतमधला आवरून आणि मग आता तिचा डबा वगैरे बनवून ठेवावा लागेल, बाबांचा डबा करावा लागेल। आता मधला आवरून घेऊ। रात्री उशीर झाला होता पुरुष पप्पांना यायला, मग त्यांनी उशिरा जेवण केलेलं, तेही थोडेसे 2-3 भांडे पडलेले आहे, तेही घासावं लागतील। कधी ठेवत नाही मी रात्रीचे भांडे, मग खूप जास्त उशीर झाला होता आणि काल दिवसभर खूप जास्त थकली होती, तर खूप झोप यायची, मग ठेवून दिले भांडे आणि झोपून घेतलं होतं। हे बघा शेजारी रिनोव्हेशन झालं आहे नवीन, नाही तर हे बघा आपलं हे जुन्या पद्धतीचं, आणि हे न्यू रिनोव्हेशन बघू शकता तुम्ही। हे काम चालू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये आवाजही येत होता। बरीचशी बाहेरही आपल्या इकडे थोडीशी अशी खराब झालेलं आहे सर्व। तर आता त्यांची बहुतेक 4-8 दिवसामध्ये घरभरणीचा कार्यक्रम करणार आहे ते। छान छान घर तयार झालं आहे बघा त्यांचं, कॉंग्रॅच्युलेशन त्यांना। पेपर आज कोणता दिलेला आहे? दिव्य मराठी। सुविचार: स्वीकारण्याची हिंमत, सुधारण्याची नियत असल्यास अशक्य काही नाही। असं छान छान सुविचार आहे। 21 डिसेंबर 2024 शनिवार। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गृह प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ। ओके चला आपण आता पेपरमध्ये घेऊन जाऊया। बाहेरची साफसफाई झालेली आपली आणि आतल्या कामात आवरून घेऊ आपण आता पटपट। 9:30 वाजलेली। पूर्वा दीदी काय स्कूलमधनं आलेली नाही अजून, स्कूल नाही क्लासेसमधनं। आणि हे बघा इकडे बाहेर मांडव चाललेलं आहे, आता छान म्युझिक वाजतंय, बँड वाजतंय, बघा किती छान।
9:15 वाजलेले. पूर्वा दिदी क्लासवरनं आलेली आहे आणि आता चालली आहे मंदिरामध्ये. सकाळी जरा धावपळ झाली, आज थोडंसं लेट उठायचं मूड होता, नाही तर ती बरीच लवकर उठते. मग थोडं लेट उठल्यामुळे मंदिरात जायचं राहून गेलं. आता तिची फ्रेंड येईल तिकडनं. आणि तुम्ही पण जाताय? अरे वा, गुड, व्हेरी गुड. ओके ओके. देवा पुढे जरा डोकं बिकट टेकवा. आमचं काही चुकलं असेल तर माफ कर म्हणा. बस बस, ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये काटून तुम्हाला. असं नाही, जर देवा पुढे न म्हणू नये. काय ओव्हर ऍक्ट आहे का? 200 रुपये द्या. आणि आता ती फुलं वगैरे तोडते आणि ती मंदिरात जाईल. आपण तिचा आता डब्बा तयार करू. 12 वाजायला 10 मिनिटं बाकी आहे. आपले बरेचसे काम आवरत आलेले. आता पूर्वा दिदी स्कूलला जाईल, त्यावेळेला ती दोन्ही टिफिन घेऊन जाणार आहे, दवाखान्यातलाही आणि तिचा स्वतःचाही. तर हे बघा, आपण आता टिफिन भरून घेतलेला आहे, बाकी काम आवरून घेतलेले, फक्त आता कपडे बाकी आहे. तर ते आपण आता नंतर करूया. अगोदर हे डब्याचं वगैरे रेडी करून घेतलं आणि आपण आता डबे भरून घेऊ दोघीकडचे पण. हे बघा, पूर्वा दिदीचा टिफिन रेडी आहे, त्याला पिशवी लावून घेऊ. आणि इकडे हा दवाखान्यातलाही टिफिन रेडी आहे. छान असा टिफिन सर्व रेडी करून घेतलाय आणि दोघांना आता व्यवस्थित पिशवी लावून घेऊ, म्हणजे मग सांडवण होत नाही. ताईच्या टिफिनला पिशवी लावून घेऊ आपण. एक प्लॅस्टिकची पिशवी आणि नंतर मग वरतून एक दुसरी पिशवी लावता येईल. याच्यामध्ये पोळ्या दिलेल्या आहे, भात आणि भाजी दिलेली आहे. हा दवाखान्यातला टिफिन रेडी आणि हा पूर्वा दिदीचा टिफिन. आणि मग नंतर पूर्वाचे पप्पा आल्यानंतर मग आम्ही आता तिघं जेव. आज आपल्यासोबत दुपारी जेवायमध्ये प्रतीक दादा आहे आपल्याला आज कंपनी द्यायला. हे बघा, मस्त अशी टिफिन रेडी झालेली आहे दोघांचेही. आता ती जाताना देऊन आणि मग तशी स्कूलमध्ये जाईल. तर चला, आपलं असं काहीच रुटीन चालू आहे. हे बघा, इथे पूर्वा दिदीची स्कूल बॅग आहे रेडी आणि दवाखान्यातला डब्बा आहे रेडी आहे. तिचं आता स्कूलची वेळ होत आलेली आहे. ती आता थोडंसं खाऊन घेते. तिची आपल्याला आज मदत झाली, फरची वगैरे पुसली तिने, त्याच्यामुळे आपले थोडे कामं लवकर आवरत आहे. चला, आता लवकर कामं आवरले तर थोडे गहू वगैरे निवडायचे, तर तेही काम करून घेऊ. पूर्वा दिदी निघाली आहे तर स्कूलला. बाय बाय पूर्वा दिदी. घरीच बसले असते मस्त, किती भारी वाटलं असतं. मग 8 दिवस नाही पडून पडून पडून. हा, ड्युटीवर आहे तू आता? ड्युटीवर आहे विचारा. तर आता डॉक्टर बोलले चालायला लागल्याशिवाय काय ते करायचं नाही म्हणे, न्यायचंच नाही. वॉकरवर जेव्हा चालतील ना तेव्हाच नेऊ. मग आता 3-4 दिवसांनी. 7:45 वाजले. पुरुष पप्पा आता घरी आलेले आहे. मी आता डबा वगैरे तयार करून ठेवलेला आहे आणि भरूनही ठेवलेला आहे. आपण आता मेथीचे लाडू पण भरू, म्हणजे मग त्यांना हवं तेव्हा ते खातील. आणि असं आता आपण डबा द्यायला जाऊ. माझा अजून चक्कर झालेलाच नाहीये, तर मी जाऊन येते, मुलांना घेऊन जाऊ. थोडा वेळ बघू आता बाबांची काय परिस्थिती. दुपारी यांनी व्हिडिओ काढून आणला तर बाबा छान बसलेले होते, म्हणजे बाबांनी आपल्यालाच त्रास देणं लावलेले होते. कारण घरी किती आम्ही रिक्वेस्ट केलेली, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यांना किती वेळा बाबा उठा, थोडंसं हालचाल करा, थोडंसं एका कानीवर व्हा, पण त्यांनी इथे घरी अजिबातही रिस्पॉन्स दिला नाही. आणि तिथे डॉक्टरांना परफेक्ट रिस्पॉन्स देत आहे. तर बघू आता, त्यांच्या तब्येतीत सुधार होणं महत्त्वाचं आहे. तर चांगली सुधारणा झाली तर आपल्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. आता जाऊन बघू आपण आता बाबांच्या तब्येतीत काय सुधारणा आहे. तुम्हाला शूट करून नक्की दाखवेलच. बघू, म्हणजे बाबा नाटक करत होते की काय तेही कळेल. तर चला, भरपूर थंडी, त्याच्यामुळे सर्वांनी असे जर्किन घालून घेतलेले. पूर्वा दिदी पण येते, प्रतीक दादा पण, आणि हे पण येत आहे. काय पप्पा कुठे? ओके, चला. कुठे हां, तर चला आपण आता जाऊया दवाखान्यात, बघूया बाबांच्या तब्येतीत काय सुधार येते. हे बघा, या हॉस्पिटलमध्ये आपले बाबा ॲडमिट आहे. अगोदरही इथेच होते, इथेच ऑपरेट झालेले त्यांचं, आणि आता परत तिथेच ॲडमिट केलेले आहे आपण आता. तर चला जाऊया आपण आता. टिफिन घेऊन चाललो आहे. बाबांना भेटण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यावेळेला बाबा झोपलेले होते आणि त्यांना सलाईन चालू होती. बहुतेक सलाईनमधनं थोडंसं असं शांततेचं काही इंजेक्शन दिलेलं असेल, तर त्यांना छान गाढ झोप लागलेली होती. आम्ही गेल्यावर थोडंफार असं बडबडीचा आवाज आला तरी त्यांना जाग आली नाही. मग आम्ही तिथला लाईट थोडा वेळ बंद करून आणि बाहेरच मग आजीशी विचारपूस केली की काय फरक वाटतोय काय नाही. तर आजीने सांगितलं, थेरपीवाले मॅडम आल्या, त्यांनी बरेच प्रयत्न केला,
तर बाबा मस्त उठून उभे राहिले होते थोडेसे, म्हणजे एकदम स्ट्रिक्ट उभे नाही पण मग थोडेफार उभे राहिले होते. मग नंतर त्यांना खुर्चीतही बसवण्याचा प्रयत्न केला तर थोडे थोडे रिस्पॉन्स देता येते. असे काहीसे आपल्या बाबांच्या तब्येतीमध्ये सुधार होतोय. चला आपण आता घरी जाऊया. बाबा आता जेवण करत आहे. आपण हॉस्पिटलमधून आलो आहे, आता बराच वेळ झालेला आहे आणि आपण आता जेवण करू आणि बाकीचा आवरत वेळच होईल. ते फिरायला जाऊ की नाही काय माहिती नाही. तर आता व्हिडिओचं मी इथेच एंड करते. आमच्या बाबांच्या तब्येतीत लवकर सुधार व्हावं म्हणून सर्वांनी प्रार्थना करा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.